बाळा, मीच तुला या व्हिडिओपर्यंत आणलं कारण आज जे सांगणार ते खूप महत्त्वाचं आहे. काळजीपूर्वक ऐक आता. एकही शब्द चुकू नको, नाहीतर जे होईल ते कोणीही थांबवू शकत नाही. आज काहीतरी भयंकर घडणार आहे तुझ्यासोबत. हा फक्त योगायोग नाही, हा स्वामींचा इशारा आहे. माधवराव रात्री घाबरले. अचानक झोपेतून उठले. घामाने पूर्ण भिजले होते. हृदय जोरात धडधडत होतं. स्वप्न खूप विचित्र होतं. स्वामी समोर उभे होते, पण आज ते शांत नव्हते. डोळ्यात राग दिसत होता. आज हे करू नकोस, त्यांनी जोरात सांगितलं, नाहीतर मोठं नुकसान. शब्द कानात घुमले. माधवराव घाबरून बसले. असं कधीच झालं नव्हतं. स्वामी नेहमी शांत असतात, पण आज काहीतरी वेगळं होतं. त्यांनी पाणी पिऊन घेतलं, पण भीती कमी होत नव्हती. मन खूप अस्थिर होतं. काहीतरी चुकीचं वाटत होतं. सकाळ शांतपणे झाली, पण मन अजून घाबरत होतं. स्वप्न सतत आठवत होतं. प्रत्येक शब्द त्रास देत होते. घरात सगळं सामान्य होतं, पण त्यांना काहीतरी जाणवलं. जणू संकट जवळ आलं आणि कोणीच पाहत नाही. आज एक मोठं काम होतं. शहरात जाणं गरजेचं होतं. मोठा व्यवहार ठरलेला होता. खूप काही पैसे गुंतणार होते, पण मनात भीती होती. स्वामींचे शब्द आठवत होते, आज हे करू नकोस. आवाज पुन्हा घुमला. मित्राने फोन केला. लवकर निघायला हवं. सगळं तयार झालं होतं, फक्त निर्णय बाकी होता. जावं की थांबावं, मनात मोठा प्रश्न होता. एक आवाज सांगत होता, जा, काही होणार नाही. दुसरा आवाज घाबरवत होता, हा स्वामींचा इशारा आहे, कधीच चुकीचा नसतं. मग आज का दुर्लक्ष करतोस? क्षणभर ते थांबले. डोळे बंद करून बसले. स्वामींचा चेहरा दिसला आणि आवाज पुन्हा आला, आज हे करू नकोस. पण त्यांनी निर्णय घेतला. धाडस करून बाहेर पडले. काहीही होणार नाही असं म्हणत ते निघाले. दार हळूच बंद केलं, पण मन अजून थरथरत होतं. जणू काहीतरी थांबवत होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. गाडी रस्त्यावर निघाली. सगळं शांत दिसत होतं, पण पुढे काय होणार कोणीच कल्पना केली नव्हती. गाडी वेगाने चालली होती, पण मन अजून घाबरत होतं. स्वामींचे शब्द आठवत होते, आज हे करू नकोस. रस्ता अचानक रिकामा झाला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. हवा जड वाटत होती, जणू काहीतरी होणार होतं. माधवराव बैचेन झाले. हात थरथरत कापत होते. डोळे वारंवार मिटत होते. मन विचित्र होत चाललं होतं. अचानक गाडी हलली. ब्रेक नीट लागत नव्हते. स्टेअरिंग कडक झाली. गाडी नियंत्रणाबाहेर गेली. हे काय होतंय आता? हे जोरात ओरडले. घामाने अंग भिजलं. भीती खूप वाढली. समोर मोठा ट्रक दिसला. वेग खूप जास्त होता. धडक होणार निश्चित. क्षणात सगळं संपणार होतं. त्या क्षणी त्यांनी डोळे घट्ट बंद केले आणि स्वामींचं नाव घेतलं. स्वामी समर्थ, वाचवा. अचानक काहीतरी घडलं. गाडी स्वतः वळली. ट्रक अगदी जवळून गेली, पण अपघात टाळला. माधवराव थरथरत बसले. श्वास जोरात चालू होता. डोळ्यात पाणी आलं. जीवन वाचलं होतं. ते गाडीतून उतरले. जमिनीवर बसून राहिले. हात जोडून म्हणाले, स्वामी धन्यवाद. पण गोष्ट इथे संपली नाही. खरं संकट अजून बाकी होतं. जे पुढे होणार होतं ते अजून भयंकर होतं. त्यांनी फोन काढला. मित्राला कॉल केला. मी येतोय थोड्या वेळात असं सांगून पुढे निघाले. मन अजून घाबरत होतं, पण लोभ जास्त होता. मोठा व्यवहार समोर होता. पैसे डोळ्यासमोर होते. ते शहरात पोहोचले. ऑफिस मोठं आणि शांत. मित्र हसत उभा होता, पण चेहऱ्यावर काहीतरी वेगळं. माधवराव आत गेले. सगळं व्यवस्थित दिसत होतं. कागद तयार होता. सही करण्याची वेळ आली. ते पेन उचलणार होते, इतक्यात हात थांबला. स्वामींचा आवाज पुन्हा कानात जोमात घुमला, आज हे करू नकोस. ते क्षणभर थांबले, पण मित्र म्हणाला, लवकर सही करा, वेळ कमी आहे आता. माधवराव गोंधळले. विश्वास कोणावर ठेवावा? पण शेवटी त्यांनी सही करण्याचा निर्णय घेतला.
माधवराव पेन धरतात हात अजून थरथरत होता. मनात भीती वाढत होती. मित्र समोर हसत होता, पण डोळे वेगळं सांगत होते. काहीतरी लपवत होते, ते स्पष्ट जाणवत होतं. सही करा पटकन, तो वारंवार म्हणत होता. जणू काहीतरी घाई होती. वेळ हातातून जात होती. माधवराव सही करतात. कागद पूर्ण झाले. क्षणभर शांतता पसरली, पण पुढे वादळ होतं. अचानक दरवाजा उघडला. 2 माणसं आत आली. चेहऱ्यावर कठोर भाव, हातात काही कागद होते. तुम्ही फसलात आता, त्यांनी मोठ्याने सांगितलं. माधवराव थक्क झाले. काहीच समजलं नाही. मित्र हसू लागला. खूप भयानक हसू होतं. हा सगळा प्लॅन होता, तो हळू आवाजात म्हणाला. माधवराव हादरले. पूर्ण विश्वास तुटून पडला. ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच आज शत्रू निघाला. तुमची सगळी संपत्ती आता आमच्या नावावर. कागद दाखवत ते म्हणाले. सगळं संपलं होतं. माधवराव कोसळले. डोळ्यात पाणी आलं. मनात एकच विचार. स्वामींनी सांगितलं होतं, आज हे करू नकोस. आवाज पुन्हा आठवला, पण आता उशीर झाला. सगळं हातातून गेलं. ते जमिनीवर बसले. डोळे मिटून रडले. का ऐकलं नाही मी? स्वतःला दोष दिला. मित्र जवळ आला आणि हळू म्हणाला, लोभ माणसाला अंध करतो, आणि तो निघून गेला. माधवराव एकटे पडले. सगळं संपलं होतं. घर, पैसा, सन्मान क्षणात नष्ट झालं. पण अचानक काहीतरी खूप विचित्र घडलं. ऑफिसमध्ये हवा बदलली. जणू कोणीतरी आलं. एक ओळखीचा सुगंध आसपास पसरला. हळूच माधवरावने डोळे उघडले आणि जे पाहिलं, माधवरावने डोळे उघडले. समोर कोणीतरी उभं होतं. प्रकाश खूप तेजस्वी होता. डोळे उघडे ठेवणं कठीण. हळूहळू स्पष्ट दिसलं. ते स्वतः स्वामी होते. शांत पण कठोर चेहरा. डोळ्यात अपार शक्ती होती. माधवराव थरथर कापले. हात जोडून खाली बसले. माफ करा स्वामी, आवाज तुटत होता. स्वामी काहीही बोलले नाही, फक्त त्याच्याकडे पाहत होते. त्या नजरेत खूप काही होतं, राग आणि दया दोन्ही. अचानक वारा जोरात वाहला. कागद हवेत उडाले. टेबल हलू लागलं. सगळं विचित्र होतं. ज्यांनी फसवलं होतं ते दोघे घाबरले होते. चेहऱ्यावर भीती स्पष्ट. पाय मागे सरकत होते. स्वामींनी हात वर केला आणि जोरात आवाज झाला. कागद जमिनीवर पडले. सगळं शांत झालं. अचानक त्या कागदावर लिहिलेलं हळूहळू गायब झालं. जणू काही होतच नव्हतं. सगळं शून्य झालं. मित्र थरथर कापत होता. हे कसं शक्य आहे? तो घाबरून ओरडला. डोळ्यात भीती भरली. स्वामींचा आवाज आला, खूप शांत पण कठोर. लोभ माणसाला नष्ट करतो. शब्द हवेत घुमले. मित्र खाली पडला. माफ करा मला. तो रडू लागला जोरात. भीतीने पूर्ण हादरला. माधवराव स्तब्ध झाले बसले. डोळ्यात अश्रू होते. त्यांना सत्य समजलं. स्वामींनी वाचवलं होतं. क्षणात प्रकाश कमी झाला. स्वामी दिसेनासे झाले, पण त्यांनी उपस्थित अजूनही जाणत होती. माधवराव उभे राहिले. मन पूर्ण बदललं होतं, पण अजून एक वाक्य सत्य समोर येणं बाकी होतं. ऑफिसमध्ये शांतता पसरली. सगळे थरथरत उभे होते. माधवराव हळू उभे राहिले. डोळ्यात नवीन आत्मविश्वास. ज्यांनी फसवलं होतं ते आता खाली बसले होते. भीतीने पूर्ण तुटलेले. शब्दही बाहेर येत नव्हते. माधवराव पुढे गेले. त्यांच्याकडे पाहिलं शांतपणे. राग नव्हता डोळ्यात, फक्त सत्याची ताकद होती. का केलं असं तुम्ही? ते हळू आवाजात म्हणाले. मित्र डोकं खाली घालून रडत बसला होता. लोभ झाला होता मला, तो तुटून बोलला. पैशासाठी सगळं केलं. सत्य बाहेर आलं. माधवराव शांत राहिले. त्यांनी सगळं समजलं होतं. स्वामींचे शब्द आठवले. लोभ माणसाला नष्ट करतो. अचानक बाहेर आवाज आला. लोक ऑफिसमध्ये आले. सगळं पाहून थक्क झाले. गोंधळ सुरू झाला.
कोणीतरी पोलीस बोलावले. क्षणात परिस्थिती बदलली. ज्यांनी फसवलं होतं त्यांना पकडलं गेलं. मित्र रडत होता, मला माफ करा. पण आता उशीर झाला होता. शिक्षा ठरलेली होती. माधवराव शांत उभे, डोळ्यात कृतज्ञता होती. त्यांनी हात जोडले, मनात स्वामींचे नाव. धन्यवाद स्वामी, ते हळू म्हणाले. तुम्ही मला वाचवलं. मन पूर्ण शांत झालं. त्या दिवसानंतर माधवराव बदललेले पूर्ण. पैशाचा मोह सोडला, साधं जीवन जगू लागले. दररोज स्वामींची पूजा मनापासून करू लागले आणि एकच गोष्ट सगळ्यांना सांगू लागले, स्वामींचा इशारा कधी कधी दुर्लक्ष करू नका, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. आयुष्य आणि आज जो हा व्हिडिओ पाहत आहे त्याच्यासाठी एक संदेश. आज काहीतरी चुकीचं करायला निघाला असशील तर थांब आत्ताच, कारण कदाचित हा योगायोग नाही. स्वामींनीच तुला इथे आणलं आहे. असा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब कर.